नमस्कार मंडळी. कालच आपण पुण्याहून आलो. आता मका पांगवायला गेलतो. मका बिका पांगून झाली. आपल्याला कष्ट केल्याशिवाय काही पर्याय नाही. आपल्याला कष्ट करावंच लागते. मका पांगून आलो. आज काही कॉलेजला गेलो नव्हतो. त्याचं कारण असं की आपण काल आलतो दमलो होतो, तर लवकर सकाळी उठायला जमलं नाही. उठलो होतो पण काही लक्षातच नाही की कॉलेजला जायचं. मग उठलो 11 वाजता उठलो. मग आंघोळ केली, देवपूजा केली आणि मग गेलो मका पांगवायला. कारण मका आपली बरीचशी खराब झाली. पावसामुळे रूममध्ये टाकली होती, त्यामुळे मस्त मका बिका पांगवली. आता आलोय घरी. जेवण करूया, मग थोडा आराम करूया, अभ्यास करूया. पण चाललोय पोहायला. पोरांचा फोन आला, पोहायला जाऊ. लई दिवस झाले तू आला नाही पोहायला. नुसते कार्यक्रम करू राहिला. हे पोहायला चाललोय. आता व्हिडिओ काढूया पावसाची. तर म्हणजे फटाफट बडा धमाका, असा मोठा धमाका आहे की बाहेर हे सगळ्यांच्या आधी उडी मारतो, सगळ्यांच्या आधी बाहेर येतो. आणि आपण घरी येऊन बघतो तर काय आपली मोठी अक्का आलेली होती तिचा बोक्का घेऊन, आणि आपली आई साहेबांनी तिकडे पलीकडे बोक्याची बोक्की, आणि ते आले होते मस्तपैकी मोठा पाहुणा घेऊन. इतका बेकार पाहुणा ना, पहिल्यांदा आपल्या घरी आला असं पाहुणा मी लय दिवसातून बघितलाय. हा तर पाहुणा थंडी दिवसात येतच राहतो. आणि मग आपण सकाळी लवकर उठून चाललो होतो कॉलेजला. गाडी बिडी बाजूला लावली, चाललो कॉलेजला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.